बघतोय की ज्या वेळेला आता जो महापूर आला आणि इतक्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, गावचे गाव पूर्ण अगदी बरबाद झाले बिचारे ती लोक, आणि त्यांचं काहीच राहिलं नाही शिल्लक. तर अशा लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून, कायम शिवसेना आपण समाजकारण हे करतच असतो, आणि त्यासाठी त्या माध्यमातून आपल्या विभागातून, जोगेश्वरी विधानसभेतून आपले वायकर साहेब, जे रवींद्र वायकर जे खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर आपल्या ह्या जोगेश्वरी विधानसभेचे विभाग प्रमुख, त्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी, मग जितक्या पण महिला आणि पुरुष पदाधिकारी आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून आज गेले सतत 8 ते 10 दिवस आम्ही सतत मेहनत करतोय, आणि सगळ्यांना एकत्र आणून जितकी मदत आपण करू शकतो अशा आपण 40 वस्तू, आज जर तुम्ही पाहाल इथे, तर आम्ही ही जी आपली गॅसची शेगडी असते, त्यानंतर आपली जी भांडी आहेत घरातली, आणि धान्य जे फूड ग्रेन्स जे आहेत ते आपण त्यांना देतोय, त्यानंतर चटया आहेत, त्यानंतर कपडे आहेत, साड्या आहेत, मॅक्स्या आहेत, छत्र्या आहेत, टोपं आहेत, तांदूळ गहू हे तर आहेत, 40 वस्तू अशा आपण एक एक घराला आपण किट देतोय. आणि आमच्याकडे जवळजवळ 500 घरांची नावं, त्या लोकांची सगळ्यांची 3000 लोकांची नावं आमच्याकडे आलेली आहेत, आणि प्रत्येकाचे मोबाईल नंबर सहित आमच्याकडे आहे. आणि आम्ही ह्या जे किट आपल्या जे उद्या सकाळी, ही लोक सकाळी 6 वाजता जाणार, परंतु आमचे ट्रक आता लवकर निघतील, तर रात्री निघतील आणि त्याप्रमाणे ते त्या गावाला पोहोचतील. आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येकाला ह्या काळामध्ये, अगदी अडचणीच्या काळामध्ये, जे खरोखरच त्यांच्यावर इतका प्रसंग ओढवलेला आहे, तर आम्ही अगदी आमच्या हाताने फुल न फुलाची पाकळी का होईना आम्ही देण्याची आम्ही ही सोय केलेली आहे. आणि वायकर साहेब खासदार म्हणून स्वतः तिथे त्यांना मॉनिटरी मदत जे काय करायची तेही तिथे करणार आहेत, जाऊन प्रत्यक्ष आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहोत. आमच्या जोगेश्वरी विधानसभेचे आणि सगळ्या लोकसभेचे सगळे विभाग प्रमुख तिथे जाणार आहेत, आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे लोकांना मदत. सर्वप्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे शिवसैनिकाचं दैवत, यांच्या आदेशाप्रमाणे हे जे त्यांनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्या दृष्टिकोनातून आपले लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आमच्या विभागाचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे कार्यसम्राट आणि कार्यब्रँड असणारे रवींद्रजी वायकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या वायकर वहिनी आणि आमचे इथले जोगेश्वरी विधानसभेचे विभाग पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख आणि आमचे सर्व शिवसैनिक यांच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकाला आदेश आला की शिवसैनिक कामाला लागतो, आणि ह्या दृष्टिकोनातून जे आमचे पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी आवाहन केले आता दसऱ्यामध्ये की मराठवाड्यामध्ये अतिशय परिस्थिती एकदम डेंजर, म्हणजे काय तिथे राहिलंच नाही, तिकडे जाईल तिकडे पाणी, घरावरती 5-5, 10-10 फूटवरती पाणी, आणि त्यांना खाणं पिणं काही नाही. भले ते करोडपती अरबपती आहेत, पण आजच्या तारखेला त्यांचा काही नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून शिवसेना हा पहिला धावला जातो. आमच्या पक्षप्रमुखांनी पहिलाच गाड्या पाठवलेल्या आहेत. आम्ही थोडे 4-5 दिवस लेट जायचं कारण असं आहे की तिथे जाऊन देता तरी आलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही 4000 घरामध्ये, कुटुंबामध्ये आमच्या जोगेश्वरी विधानसभातर्फे, तसंच उत्तर पश्चिम जिल्ह्याचे 6 विभाग आहेत, दिंडोशी आहे, गोरेगाव आहे, अंधेरी आहे, वर्षीव आहे, अंधेरी पश्चिम आहे, पूर्व आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आमच्या आता कमीत कमी 25 ते 30 लॉऱ्या, आणि आमच्या शिवसैनिकांचे 100 ते 125 शिवसैनिक हे आम्ही उद्या सकाळी 6 वाजता निघणार आहे. आणि प्रत्येकाच्या नावाची लिस्ट आहे माझ्याकडे, त्याची नावं, त्याचा मोबाईल, गावाचं नाव, आणि ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक जागे, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आम्ही ही किट बनणार आहे. 40 वस्तू आहे, त्या वस्तूची एक किट, असे प्रत्येक आमच्या 500 ते 700 किट प्रत्येक विभागातली जाणार आहे, प्रत्येक विधानसभेची जाणार आहे. आणि उद्या सकाळी 6ला निघून दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही त्यांना सर्वांना पोस्ट करणार आहे.
त्याच्या पाठीमागचा एवढाच येतो आहे की तिथले पण आपले बांधव आहेत, त्या बांधवांची परिस्थिती काय आहे ते आम्हाला माहिती पडलेली आहे. आमचे काही शिवसैनिक तिथे पुढे गेलेले आहेत पुढच्या तयारीसाठी आणि सगळे बोलतात, भाषणे करतात. शिवसेना बोलत नाही, भाषणे करत नाही, डायरेक्ट त्यांच्या घरी त्यांच्यापर्यंत वस्तू पोचवली असती. हे शिवसेना प्रमुखाचं स्वप्न आहे आणि ते आम्ही आता साकार करतो. कारण शिवसेनेच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही नाही म्हटलं तरी आज माझं कमीत कमी 67 वर्ष मला चालू आहे आणि मी आज 50 ते 52 वर्ष मी शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून मी काम करतो. आज माझ्यावरती विभागाची जबाबदारी आलेली आहे. विभाग क्रमांकाचा मी विभाग प्रमुख आहे. ह्या दृष्टिकोनातून माझ्या संपूर्ण सहकार्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन आणि पायकर साहेबांच्या आदेशात तसेच आमचे एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमचे सिद्धेश कदम आहे, आमचे गजानन कीर्तीकर साहेब आहेत, आमचे डॉक्टर साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत आणि यांचे नेतृत्वाली खरोखर शिवसैनिक काय असतो ते बाळासाहेबांनी घडवलेलं शिवसैनिक आहेत. ते आमच्यासारखे शिवसैनिक आहेत. आज रात्रंदिवस आज आम्हाला 7 ते 8 दिवस झालं आम्ही रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत हे काम करत आहे आणि तुम्ही स्वतः बघताय की काय दृष्टिकोनातून काम असतं. आणि आम्हाला ज्यांनी मदत केली, ज्यांनी नाही मदत केली, पण शिवसैनिक या स्वतःच्या खिशातनी आमचे व्यापारी बांधव असतील किंवा आमचे हितचिंतक आहेत त्यांच्या माध्यमातून जे काय मिळेल ते घेऊन आज आमच्या अतिशय अडचणीमध्ये सापडलेले शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना जाऊन मुंबईमधनं त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमच्यासारख्या शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी आमची मुंबईमधली जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, ओरसावा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम अशा 6 विधानसभेची टीम आमची उद्या निघणार आहे आणि घरोघरी जाऊन संपूर्ण शेतकरी बांधवांना आम्ही मदत करणार आहे. त्याच्या थोड्याच वेळात आमच्या